आज आपण घटना बघणार आहोत 1 ऑगस्ट या दिवशी उघडकीस आलेली भिवंडी या ठिकाणची। आता 1 ऑगस्ट जर म्हटलं तर अण्णाभाऊ साठे यांची आठवण येते, कारण त्या दिवशी त्यांची जयंती आहे आणि त्यांचं एक गीत कायम स्मरणामध्ये राहतं आणि ते होतं की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। म्हणजे एक पती आणि पत्नी एकमेकांपासून जेव्हा वेगळे होतात किंवा दूर राहतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने ती तगमग निर्माण होते, तर तिचं वर्णन अण्णाभाऊंनी याच्यामध्ये केलेलं आहे। पण लेकिन ये क्या बताऊं, ये हाल दूसरा है, वो साल दूसरा था, ये साल दूसरा है। तारीख आहे 1 ऑगस्ट 2021। मुंबई नाशिकचा महामार्ग आहे, त्या ठिकाणचं मानकोली हे ठिकाण आहे आणि तिथला एक पूल आहे आणि त्या पुलाच्या जवळ एक वॅगन कार आहे, ती उभी होती आणि या कारमध्ये एक मृतदेह पडलेला होता। नारकोली पोलिसांना बातमी कळते आणि पोलीस घटनास्थळी येतात। आता या ठिकाणी त्या कारमध्ये एक 40-45 वयाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या गळ्यावरती व्रण आहेत आणि प्राथमिकदृष्ट्या असं जाणवत होतं की हा एक कार चालक आहे आणि त्याचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आलेला असावा। आणि ती जी बॉडी आहे ती आणि गाडी यांची तपासणी पोलीस करतात। त्यानंतर मृतदेह जो आहे तो पोस्टमॉर्टमला पाठवतात आणि गाडीचा नंबर किंवा इतर जी माहिती होती त्याच्या आधारे त्या मृतदेहाची ओळख पटवली जाते। त्या मृतकाचं नाव होतं प्रभाकर पांडू गंजी आणि त्यांचं वय होतं साधारणपणे 42 वर्षाचं। आता हे जे प्रभाकर आहेत ते पद्मानगर या ठिकाणचा म्हणजे भिवंडीचा एक भाग आहे, तर त्या भागामध्ये राहत आहेत। आता त्यांच्या घरी कळवलं जातं। आता त्यांची पत्नी आहे श्रुती गंजी, त्यांचं वय आहे साधारण 32-35च्या आसपासचं। त्यांना कळतं आणि पतीचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीने हे कळल्यानंतर त्यांना प्रचंड धक्का बसतो आणि पती गेल्याचं ते दुःख आणि या सगळ्यामध्ये ती पत्नी ही आता तिचं म्हणजे दुःख वगैरे या सगळ्या गोष्टी आणि याच्यामध्येच मग ही पत्नी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करते आणि तपासाला सुरुवात होते। एक एक धागा असा उलगडायला लागतो आणि प्रभाकर आणि श्रुती म्हणजे पती आणि पत्नी या दोघांच्यामध्ये जे काही वाद होते, दोघांचं काही पटत नव्हतं, ही गोष्ट पोलिसांच्या समोर येते। आता श्रुती जी आहे ती कनेरीला राहते, तर प्रभाकर पद्मानगरला राहत होते आणि दोघांचंही बाहेर अनैतिक संबंध आहे अशी सुद्धा माहिती समोर येत होती। एवढंच नाही तर यांचं हे जे प्रकरण आहे ते घटस्फोटापर्यंत पोहोचलेलं होतं। इथपर्यंतची माहिती तर पोलिसांना समजली, पण पती गेल्यानंतर त्या पत्नीचे अश्रू किती बनावट आहेत हे सुद्धा पोलिसांच्या पारखी नजरेला समजलं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना त्या पत्नीवरचे संशय यायला लागला आणि मग जे संशयित आहेत त्यांचे आणि जे मृतक आहेत त्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले, तांत्रिक बाबी तपासायला सुरुवात केल्या आणि त्याच्यानंतर या हत्येमध्ये या घटनेमध्ये पत्नीचा काहीतरी हात असण्याचा संशय पोलिसांना बळावला आणि त्यानंतर त्यांनी ती पत्नी म्हणजे श्रुतीला ताब्यात घेतलं आणि पत्नीचा नंतर प्रियकर जो आहे त्याचं नाव आहे नितेश गोवर्धन वाला, याचं वय आहे 28 वर्षाचं। त्यालासुद्धा पकडण्यात आलं किंवा त्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आलं। त्याचबरोबर ही जी पत्नी आहे तिची मैत्रीण होती, तिचं नाव आहे प्रिया सुहास निकम, तर तिचं वय आहे साधारण 32 वर्षाचं। तिलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। अशा पद्धतीनं 3 जण अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर जे संशयित बाकीचे होते त्यांचा शोध सुरू होता, कारण ते फरार होते। त्यानंतर 4 ऑगस्टला म्हणजे 4 ऑगस्ट 2021ला संतोष गुरु रेड्डी नावाचा एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीला म्हणजे गायत्री नगर या ठिकाणी भिवंडीमध्ये राहणारा त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अजून 2 मारेकरी होते, त्याच्यामधला एक होता रोहित बचुटे आणि दुसरा होता काशीनाथ धोत्रे। हे दोघंही फरार होते आणि याच्यानंतर त्या कार चालकाच्या हत्येचं जे रहस्य होतं ते रहस्य उलगडलं गेलं। आता ह्या पती पत्नीमध्ये वाद होते आणि ह्या म्हणजे दोघांचेही अनैतिक संबंध होते। त्याचबरोबर ते आता ह्या पत्नीचे जे संबंध होते ते नितेश या तरुणाबरोबर ती होते आणि श्रुतीला त्याच्याबरोबर ती लग्न करायचं होतं। पण याच्यासाठी प्रभाकर म्हणजे तिचा जो पती आहे तो पती घटस्फोट काय द्यायला तयार नव्हता आणि हिला घटस्फोट पाहिजे होता आणि तो त्याच्यामध्ये आडकाठी आणत होता। आता याच्यामुळे ही श्रुती वैतागलेली आहे आणि तिची एक मैत्रीण आहे, तिचं नाव आहे प्रिया। आता अशी माहिती पण समोर येते की ही जी प्रिया आहे त्या प्रियाला म्हणजे तिनं आपल्या पतीला सोडलेलं वगैरे आहे आणि ह्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या। मग या प्रियानं तिला सांगितलं, श्रुतीला सांगितलं की तो जर तुला घटस्फोट देत नसेल तर तू त्याचा कायमचा काटा काढून टाक, त्याला संपून टाक वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तिला सांगितलं आणि त्यानंतर त्या प्रभाकरला कसं संपवायचं, पतीला कसं संपवायचं हे मग त्या प्रिया जी आहे मैत्रीण जी आहे त्या मैत्रिणीनं सांगितलं। म्हटले की माझ्याकडं असं काम करणारे काही तरुण आहेत आणि त्यानंतर मग ही श्रुती त्यानंतर निलेश आणि प्रिया या तिघांनी मिळून
त्या प्रभाकरच्या खुनाचा प्लॅन तयार करायला सुरुवात केली. आता ही मंडळी संतोषला भेटली, त्यांच्या मीटिंग चेटिंग झाल्या. त्याच्यानंतर त्या पतीला संपवण्यासाठी 4 लाखाची सुपारी ठरली. आता एवढे पैसे आणायचे कुठून? आता ही पत्नी आपल्या पतीला मारण्यासाठी इतकी उतावीळ झाली होती की तिनं स्वतःचं मंगळसूत्र आणि तिचे जे दागिने होते काय बाकीचे ते दागिने घाण टाकले, 1 लाख रुपये मिळवले आणि ते 1 लाख रुपये तिनं त्यांना मारेकऱ्यांना दिले. आणि आता शिकारी शिकार करायला टपले होते, वाट बघत होते फक्त त्यांचं सावज टप्प्यात येण्यासाठी. आणि इकडे या प्रभाकरला याची काहीही कल्पना नव्हती. आता प्रभाकर जो आहे तो एका कारखान्यामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता आणि लॉकडाऊन झालं, त्याच्यानंतर मग ते काम वगैरे बंद पडलं. आता करायचं काय? त्याच्यामुळे त्याच्याकडे स्वतःची एक वॅगन कार होती, तर ती कार त्यानं ओलाला लावली आणि स्वतःच तो गाडी चालवायचा आणि त्याच्यावरती त्याचा हा उदरनिर्वाह चालत होता. आणि पाठीमागच्या 1 महिन्यापासून त्याचं हे काम चाललेलं होतं. आता 2 जुलै 2021ला या पत्नीनं मारेकऱ्यांना 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि तारीख आहे 27 जुलै 2021 आणि आज प्रभाकरला संपवण्याचा यांचा प्लॅन झालेला होता. आणि त्या पद्धतीनं या 3 मारेकऱ्यांनी म्हणजे संतोष, रोहित आणि काशीनाथ या तिघांनी प्रभाकरची गाडी बुक केलेली आहे आणि त्यांना वाडा या ठिकाणी जायचं आहे, म्हणजे वाडा हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जायचं आहे, याच्यासाठी ती गाडी बुक होते. आणि हे मारेकरी त्या गाडीमध्ये बसतात आणि आता ते प्रभाकरला मारणार, त्याला संपवणार. पण नेमकं त्याच वेळी त्या मारेकऱ्यांना श्रुतीचा फोन येतो, म्हणजे त्या पत्नीचा फोन येतो आणि काय झालं, माझ्या नवऱ्याला मारलं की नाही वगैरे, कधी मारणार, अशा पद्धतीनं. आणि आता हे मारेकरी विचार करतात की जर आपण याला आता मारलं तर आपण पकडले जाऊ. आणि त्यामुळे मग त्या दिवशीचा त्यांचा प्लॅन ते म्हणजे पुढं ढकलतात, नाहीतर त्या दिवशीच प्रभाकरची हत्या झाली असती. आता इकडं ही जी पत्नी आहे ती पत्नी तगादा लावत होती आणि यामुळे यांनी पुढचा लगेच प्लॅन केलेला आहे. 31 जुलै 2021 रात्रीची वेळ आहे 10ची आणि या तिघांनी त्यांची जी गाडी आहे ती गाडी बुक केलेली आहे. नवी मुंबई ऐरोली या ठिकाणी जाण्यासाठी ती गाडी बुक होते आणि प्रभाकर गाडी घेऊन घरातनं निघतो. 3 मारेकरी त्या गाडीमध्ये बसतात आणि गाडी सुरू होते. आता आपण मृत्यूच्या दिशेनं चाललेलो आहोत किंवा मृत्यूचं काउंटडाऊन आता त्याचं चालू झालेलं होतं आणि ही गाडी मानकोलीच्या जवळ पुलाच्या जवळ येते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर हे मारेकरी गाडी थांबवायला लावतात आणि प्रभाकरच्या गळ्यामध्ये दोरी अडकवली जाते, फास आवळला जातो. प्रभाकरची या ठिकाणी हत्या केली जाते आणि त्याला ड्रायव्हिंग सीटवरती बसवलं जातं, ठेवलं जातं आणि मारेकरी त्या ठिकाणी पसार होतात. आता दुसरा दिवस उजाडतो आणि पोलिसांना ही बातमी कळते. नंतर तपासाला सुरुवात होते आणि नंतर हे बाकीचे मारेकरी जे आहेत ते मारेकरी त्यांची जी उरलेली रक्कम आहे ती रक्कम घेण्यासाठी संपर्क करण्याच्या तयारीत होते. पण त्याच्या अगोदरच ह्याचे जे मास्टर माइंड आहेत ते पकडले जातात आणि नंतर यातला मुख्य आरोपी जो आहे त्यालाही पकडलं जातं आणि इतर दोघेजण जे आहेत ना त्यांचाही आता शोध सुरू आहे. आता ही घटना म्हणजे ज्यावेळेस पोलिसांचा तपास चाललेला होता त्याच वेळेस ही समोर आली आणि ती तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये अजूनही काही वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते. पण बघा, एका पत्नीनं आपला पती आपल्याला घटस्फोट देत नाही म्हणून त्याच्या हत्येची सुपारी दिली. आता याच्यामध्ये काय झालं, पती संपला, त्याची हत्या झाली, पत्नी जी आहे ती तुरुंगात गेली आणि यांची 2 मुलं होती, ती मुलं अनाथ झालेली आहेत, म्हणजे मीडियामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे. आणि या चुकीच्या कामामध्ये तिला साथ देणारा तिचा प्रियकर होता किंवा तो जो तरुण मुलगा होता तो सुद्धा आता तुरुंगामध्ये गेलेला आहे. त्याचं काही करिअर होतं, भविष्य काय आयुष्य होतं ते सगळं तिथं उद्ध्वस्त झालेलं आहे. याचबरोबर ती हिच्या चुकीच्या कामामध्ये तिला साथ देणारी तिची मैत्रीण, तिचीही 2 मुलं आहेत अशी माहिती समोर येते आणि ती मुलंसुद्धा आता एकटी पडलेली आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये 4 परिवार उद्ध्वस्त झाले आणि 4 छोटी मुलं ज्यांची याच्यामध्ये काहीही चूक नाही, ती मुलं अनाथ झालेली आहेत किंवा त्यांच्या पाठीवरचं मायेचं छत्र निघून गेलेलं आहे. याच्यामध्ये 6 लोक आहेत ती आरोपी बनलेली आहेत. आणि मग एवढं सगळं करून शेवटी या मंडळींना मिळालं काय? आता हे जे काही घडलंय ते तर आपण काय बदलू शकत नाही, पण अशी चूक परत कोणाकडून होऊ नये किंवा आपल्याकडून होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे पाठीमागं पण मी अनेक वेळा या गोष्टी सांगितलेल्या आहेत की पती पत्नीमध्ये जर वाद असतील तर त्यांनी थर्ड पर्सनला मध्यस्थी घेण्यापेक्षा तुमच्यामधले जे वाद आहे ते तुम्हीच मिटवू शकता. बाकीची माणसं फक्त काड्या करण्यासाठी असतात, तुमच्यामध्ये वाद लावण्यासाठी असतात. त्यामुळे पती आणि पत्नीनं समजून घ्यायचं, आपलं घर, आपला संसार, आपली मुलं याचा विचार करायचा आणि
समन्वयानं या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पण जर तसं होत नसेल तर अगदी एकमेकांना समजून दोघांनी वेगळं व्हायचं. कारण काय होतं की जर हे मंडळी पुन्हा एकत्र राहू शकत नसतील आणि जर एकत्र राहिले तर त्यांच्यामध्ये फार अगदी जीवघेणी अशा पद्धतीची स्पर्धा असेल आणि त्यामुळे जर असं काय पुढे भविष्यात घडण्यापेक्षा एकमेकांपासून घटस्फोट घेणं आणि बाजूला होणं आणि घटस्फोट घेण्यासाठी म्हणजे एकमेकांची अडवणूक होता कामा नये या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण या जगामध्ये सुखी, समाधानी, आनंदी राहण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आनंदी जगण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आणि काहीही झालं तरी किंवा कोणतीही घटना घडली किंवा कोणतंही बालंट आपल्यावरती आलं तरी पण कोणाचा जीव घेण्याचा विचार किंवा कोणाला संपवण्याचा विचार हा स्वप्नामध्ये सुद्धा करू नका. कारण कोणाचं आयुष्य संपवण्याचा किंवा जीव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. आणि काल आपल्या DSD वर्ल्डवरती आपण रक्तामध्ये म्हणजे भातामध्ये रक्त टाकून खाणारा एक गुन्हेगार होता, तर तो व्यंकटेश रेड्डी. तर त्या रेड्डीबद्दलची माहिती आपल्या त्या चॅनलवरती टाकलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही बघा. आणि चाणक्य नीती रोज येतेच आहे, तर त्याची लिंक मी खाली दिलेली पण आहे. तर आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली त्याबद्दल तुम्हाला अधिक काय माहिती असेल किंवा तुम्ही भिवंडीच्या परिसरातले असाल आणि या घटनेबद्दलची काय अजून माहिती तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.